नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शोभा मॅथ क्लासमध्ये। आज आपण इयत्ता 5वी मधील धडा स्थानिक किंमत हा शिकणार आहोत। विद्यार्थ्यांनो, संख्या ओळखणे। विद्यार्थ्यांनो, जर संख्या ओळखता आली नाही तर पुढे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, लहान मोठी संख्या, तुलनात शब्दात संख्या लिहिणे हे काहीच नीट येणार नाही। म्हणून आजचा धडा खूप महत्त्वाचा आहे। संख्या ओळखणे का आवश्यक आहे? समजा मी तुम्हाला ही संख्या दिली 48, 75, 3, 26। जर तुम्हाला त्याचे स्थानच माहीत नसेल तर ही संख्या तुम्ही बरोबर वाचू शकणार नाही। पण त्याची स्थाने तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही लगेच ही संख्या वाचू शकाल। म्हणून प्रथम स्थाने शिकणे आवश्यक आहे। संख्या नेहमी कोणत्या बाजूने मोजायची हा नियम तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा। संख्या नेहमी उजव्या बाजूने मोजायची। उजवीकडील पहिला एकक म्हणजे एकक असतो। त्यानंतर डावीकडे जाताना प्रत्येक स्थान बदलत जाते। स्थानांची नावे हे आपण एक एक करून लक्षात राहत नाहीत, म्हणून त्यांचे आपण गटांमध्ये भाग पाडले आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ते सोपे जाते। तर त्याचे स्थान आधी कोणते आहे पाहू आणि मग नंतर त्याचे गटात कसे विभाजन करायचे ते मी तुम्हाला सविस्तर सांगते। सुरुवातीला उजवीकडून डावीकडे मोजत जाताना कोणते अंक असतात, स्थान असतात ते आपण प्रथम शिकू। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी असे हे स्थान असतात संख्यांचे। आणि आपल्याला लक्षात राहावे म्हणून आपण ते गटात त्याचे विभाजन करायचे, म्हणजे आपल्याला वाचण्यासाठी संख्या सोपी जाते। म्हणून पहिला गट हा शतक, दशक आणि एककचा असतो। दुसरा गट हा 10,000 आणि हजाराचा असतो। तिसरा गट हा लक्ष आणि दशलक्षाचा असतो। चौथा गट हा सपोज जास्त संख्या असली तर मग 100, कोटी, 10 कोटी आणि कोटीचा हा चौथा गट असतो। ह्या गटाप्रमाणे जर तुम्ही संख्या लिहिल्या तर तुम्हाला संख्या लिहिणेही सोपे जाईल आणि वाचणेही सोपे जाईल। तर प्रथम आपण ही संख्या गटाप्रमाणे किंवा त्याच्या अंकाच्या स्थानाप्रमाणे लिहून घेऊ, म्हणजे तुम्हाला ती वाचण्यासाठी सोपी जाईल। तर पहिली संख्या कोणती आहे? 48, 75, 3, 26। तर ही कशी मांडून घ्यायची? इकडूनही सुरुवात करायची उजवीकडून। तर उजवीकडचा अंक कोणता आहे? तर 6 अंक हा एककच्या स्थानात लिहायचा। नंतर 2 अंक हा शतकच्या स्थानात लिहायचा। तर 3 अंक हा दशकच्या स्थानात लिहायचा। नंतर 5 अंक हा हजारच्या स्थानात लिहायचा आणि 7 अंक हा 10,000च्या स्थानात लिहायचा। नंतर 8 हा लक्षच्या स्थानात लिहायचा आणि 4 हा दशलक्षच्या स्थानात लिहायचा। नंतर आता ही तुम्हाला पटकीर्ण याप्रमाणे मोजता येईल। तर ही कशी मोजणार तुम्ही संख्या? तर तिसरा गट 48 लक्ष, दुसरा गट 75,000 आणि पहिला गट 326 अशा प्रमाणे ही संख्या मोजली जाते। नंतर दुसरी संख्या 4, उजवीकडे आपण मांडत जाऊ। 4, नंतर 6, नंतर 2, नंतर 7, नंतर 8, तर 3, नंतर 4, नंतर 5। आता ह्या गटाप्रमाणे मोजायचे। तर ही कोणत्या गटासंख्या आहे? तर 5 ही कोटीची आहेत, म्हणून 5 कोटी। नंतर ही तिसऱ्या गटात कोणती आहे? तर 43, म्हणून 43 लक्ष। दुसऱ्या गटात कोणती आहे? तर 87,000। तर ती पहिल्या गटात कोणती आहे? तर 264। अशा प्रमाणे ह्या संख्या मोजल्या व गटाप्रमाणे लिहिल्या जातात, त्यांच्या स्थानाप्रमाणे लिहिल्या जातात। तर हीच संख्या आपण ह्याच्यात कशी लिहिणार? अक्षरातही आपण अशाच पद्धतीने लिहायची आणि अंकातही आपण अशाच पद्धतीने लिहिली जाते। अशी ही संख्यांची ओळख आहे।
तर या संख्या ओळखता आल्या तर आपल्याला बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, मोठी संख्या, चढता क्रम, उतरता क्रम, शब्दात संख्या लिहिता येते, नंतर स्थानिक किंमत आणि त्या संख्येची दर्शनी किंमत आपल्याला काढता येते. म्हणून संख्या ओळखता हा गणिताचा पाया आहे. म्हणून उजवीकडून मोजायचा हा क्रम आपण लक्षात ठेवला तर आपल्याला सहजरित्या ही संख्या मोजता येतात. तर एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी अशा या घरात जर संख्या आपण लिहिल्या तर आपल्याला संख्या मोजणे अगदी शक्य होईल आणि सोप्या पद्धतीने आपण संख्या वाचू शकेल, लिहू शकेल. अक्षरात, अंकात वगैरे सगळ्या पद्धतीने आपण ह्या संख्या लिहिल्या जातात. म्हणून संख्या आधी ओळखून घेणे हे गणितातील महत्त्वाचा पाया आहे. ह्या संख्या ओळखता आल्या तरच सगळ्या गणितातील पुढच्या क्रिया ह्या तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहिल्या जातात, लिहिता येतात किंवा करता येतात. त्या संख्या व्यवस्थित मोजता येतात. म्हणून ह्या संख्या अशा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.